उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरी दारी कन्यापुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना आहे तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्रीमाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सत्साधक सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण कालपासून जे चिंतन करीत आलो आहोत अनंत स्वरूप आहेच, जे दिव्य अनंत स्वरूप आहेच म्हणजे आपल्या अवतीभोवती ते तत्व सतत आहे. ते निर्गुण निराकार आहे आणि सगुण निराकारी आहे. दोन्ही गोष्टी इथे आहेत. प्रतिसाद मिळतो तो सगुण आहे, प्रतिसाद मिळत नाही तो निर्गुण आहे. लक्षात घ्यायचं की कधी कधी प्रतिसाद मिळत नाही, मग तुम्हाला काय आहे की नाही, आहे पण निर्गुण आहे. गाढ झोपलेलं असलं की प्रतिसाद मिळत नाही ना बऱ्याच वेळेला. त्यामुळे हे तत्व सतत आहे ह्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. ते आहे, ते आहे, ते आहे, आजूबाजूला आहे, सतत आहे. जितकं चिंतन आपल्याकडे होत राहील तितकं सहजपणे जाणीवेच्या ठिकाणी ती अनुभूती यायला लागते. ह्या जाणीवेची एक शक्ती आहे. तिला पुन्हा पुन्हा जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती शक्ती तिथे प्रकट होते. म्हणून सतत परमेश्वराचं चिंतन म्हटलं म्हणजे ते चैतन्य स्वरूप सतत, त्याच्यातून आपलं सगळं जीवन आहे, त्याच्याशिवाय आपलं जीवनच नाही आहे. ते आहे म्हणजे काय, त्याच्यातच आपण आहोत. जसं समुद्रात माशाचं सगळं जीवन काय, समुद्रच. समुद्राच्या बाहेर आलं की जीवन संपतं त्याचं. तसं आपलं जे जीवन आता चाललं आपलं म्हणजे ह्या जाणीवेचं, या देहातून जे जीवन चाललेलं आहे ते ह्या चैतन्य स्वरूपाच्या सागरात चाललेलं आहे. हा बोध लक्षात घ्या. म्हणून ते सतत स्वरूप आहेच, कारण त्या स्वरूपाकडे आपलं दुर्लक्ष होतं. अरे अर्जुना मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, पर या प्राणियांचे दैव कैसे मज न ओळखती. आपण ओळखत नाही, आहे ना, ओळखत नाही. आता ओळख धरा. दिसलास नाही दिसलास तरी तू आहेस, कळलं. म्हणजे तो नाही असं कधीच नसतं. असं जर म्हटलं तो आहेच आहे ना. सत ह्याचा अर्थच तो आहे की जे सतत आहे ते सत, ते कधी नाही असं होत नाही.
मग आपल्याला नाही कसं वाटतं? कारण ते आपली कल्पना आहे. आपल्याकडे ते ज्ञान आकळण्याचं नाही, म्हणून तो गोंधळ होतोय. म्हणून ते तत्व सतत आपल्याभोवती आहे, किंबहुना त्या चैतन्य स्वरूपातून आपला हा प्रवास चालू आहे. चैतन्य स्वरूपाशिवाय हे जीवनच नाही, म्हणून सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं. हे पॉईंट्स आपल्याकडे सतत चिंतन सतत असलं पाहिजे. ते जीवन सगळं सद्गुरू स्वरूप म्हणा किंवा चैतन्य स्वरूप, दोन्ही कोणतेही म्हणा. सद्गुरू स्वरूप म्हटलं की एक सगुण साकार रूप लक्षात येतं, पण ते अनंत स्वरूप आहे ह्या भावात ते पाहता येतं. म्हणून सद्गुरू भक्तीतून आपल्याकडे भाव लवकर प्रगट होतात, म्हणजे साधकाकडे. चैतन्य स्वरूपाच्या भाव दिसत नसल्यामुळे भाव प्रकट होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून सद्गुरू भक्ती संतांनी अधिक महत्त्वाची दिली. संतांनी सगळं सद्गुरूंना महत्त्व दिलं. कबीराने सद्गुरूंना महत्त्व दिलं की देव आणि गुरु समोर असेल मी गुरु ना, कारण गुरु दिसणार, देव कुठे दिसतो? सरळ आहे ना. देव म्हणजे हे दिव्य स्वरूप आहे, त्याला माहिती आहे समोर आहे, सगळीकडे आहे. कबीरांना पण माहिती आहे ना. आपण म्हणतो कबीरान देव कुठे समोर उभा राहणार, पण तो असतो आपल्या अवतीवर, देव समोर उभाच आहे. मुखाप्रती भानू जैसा, सूर्य जितका स्पष्ट आहे तितका हे चैतन्य स्वरूप आपल्या अवतीभोवती स्पष्ट आहे. हे श्रीकृष्ण सांगतात त्याला की अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसाच्या समोर. भानू म्हणजे सूर्य, आपल्या डोळ्यासमोर जसं सूर्य असतो तितका मी स्पष्ट आहे तुझ्यासमोर. पण अर्जुनाला कुठे कळतं स्पष्ट आहे? तो म्हणतो कुठे आहेस? आपली ही परिस्थिती आहे. म्हणून आपण सगळे अर्जुन होतो, पण अर्जुन बरा थोडं तर ऐकतो. पण आपण कधी कधी ऐकत ना, आपलंच खरं करतो, असं पण होतं कधी कधी. असं म्हणून हे सतत स्मरण असलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण जो चिंतन करणार आहोत, भाव आणि भान ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भाव कशाला म्हणायचा आणि भान कशाला म्हणायचं, ह्या दोन गोष्टी समजल्या पाहिजेत. आपण जिवंत आहोत हे आपलं भान आहे. आपण आपलेपण, आपलं अस्तित्व जाणतो आहोत, हे आपलंच आपल्याला जाणणं म्हणजे भान. मी आहे हे एका बाजूने भान आहे आणि दुसऱ्या बाजूनी भाव आहे. आता भाव म्हणजे काय आणि भान म्हणजे काय, दोघांमधला फरक लक्षात घ्या. भान म्हणजे जे अस्तित्व आहे त्याची जाणीव होणं, त्याला म्हणतात जाण. दोन गोष्टी, जाण आणि भानमध्ये फरक आहे थोडासा. समोर जे वेगळेपणाने आपण जाणतो त्याला म्हणतात जाण, आणि जे वेगळेपणाने जाणता येत नाही पण तेच होऊन जेव्हा जाणतो त्याला म्हणतात भान. कळलं मी काय म्हणतोय? भान म्हणजे आपण आहोत हे आपण वेगळेपणाने नाही जाणत, आपण आहोत आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण कुठेही असलो तर कोणी हाक मारली तर हा मी ते आहे म्हणतोच ना, सहज पटकन. म्हणजे हे भान सतत आपल्याला चाललेलं आहे. पण ह्या भानाला भाव जोडला, मी देह आहे, गोंधळ इथे झाला. देहातून ही जाणीव कार्यरत आहे हे 100% आपल्याला कळलं तरी सुद्धा ह्या जाणीवेला मी देह आहे हा भाव सुटत नाही. कारण जन्मजात आलेला आहे तो, जन्मताच आपल्याला ते संस्कार झालेले आहेत. जन्मताच मी देह आहे हा भाव तिथे जीवभावच आला, त्याला मी देह आहे हा जीवभाव आला. आता त्याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे, आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी भाव परत कळला पाहिजे. भाव म्हणजे ते होऊन राहणं, म्हणजे काय, देह होऊन ही जाणीव राहिली म्हणून जाणीवेकडे देहभाव आहे. जाणीव स्वतःला देह समजते, ह्या ज्ञानातून ही जाणीव तिचं कार्य झालं म्हणून ती देहभावत आहे. आता आपलं अस्तित्व जे आहे त्या अस्तित्व, कारण अस्तित्व आहे एवढं कळतंय, कसं आहे काय कळत नाही. जाणीव कशी आहे काय कळणार नाही, कारण ती निराकार आहे, तिला पाहता येणार नाही, तिला अनुभवता यायचं म्हणजे तिच्या जाणण्यातून तिला अनुभवायचं. म्हणून ह्या जाणीवेने आता स्पष्ट लक्षात घ्यायचं आहे की ही जाणीव आहे, ही जाणीव चैतन्य स्वरूपाचं, अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. समुद्राची लाट किंवा सूर्याचं प्रकाश किरण.
अशी ती आपली अवस्था आहे. हे जे अनंत चैतन्य स्वरूप आहे त्याच्यातून ही जाणीव स्फुरली आणि वेगळेपणाने पाहायला लागली. ते व्यक्ती स्वातंत्र्य, कर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आलं. ते आलं त्याच्याबरोबर आणखीन एक देहभाव पण आला. हा देहभाव आला ती खरी व्यवस्था आहे. लोक म्हणतात माया आहे. माया याचा अर्थ परिवर्तनशीलता जी आहे त्याला माया म्हणतात. मायाचा अर्थ काय? अज्ञान वगैरे म्हणण्यापेक्षा ते परिवर्तन जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसतं, वेगळं समजतं, त्याला म्हणतात माया. म्हणजे केवळ निर्गुण निराकार स्वरूप होतं, त्या ठिकाणी मी आहे किंवा असणेपणाचं भान जिथे आलं ना तिथे मायेचा प्रवास सुरू झाला. माया म्हणजे ते चांगलं होतं, निर्गुण निराकार, त्याला काय फरक पडत नव्हता. पण आपल्याला खुमखुमी येते ना बरेच का, असं करूया का तसं करूया का करतात, तशी तिथं खुमखुमी आली. काय आलं? मी आहे. मग मी आहे ह्याला म्हणतात मूळ माया. मायेचं मूळ तिथे सुरू झालं. आता मी आहे तिथे परत स्वस्ताने बसलं. मग मी कसा आहे अनुभवण्यासाठी अनेक व्हावं झालं. आता हे अनेक झालं त्याला म्हणतात गुणमाया. म्हणून सगळे गुणवंत होत आपण ना, सगळे गुण पकडून आलेलो आहोत ना आपण सगळे. तिथे आले कुठून? तिथूनच आले. खरं गुण आले कुठून? ह्या मूळ मायेतून आले. मी आहे तिथेच गुण सुरू झाले. म्हणून सत चित आनंद हे जे स्वरूप आहे त्या सच्चिदानंद, सत म्हणजे सतत आहे. म्हणून हे अनंत स्वरूप आपल्या अवतीभोवती सतत आहे हा बोध आपल्याकडे पुन्हा 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 धर्मसकाळ आपण ते पुन्हा 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 सांगण्याचा प्रयत्न का करतो की आपल्याकडे ते सतत स्मरण असलं पाहिजे की आपण ह्या चैतन्य स्वरूपात आहोत, परमेश्वरी शक्तीत आहोत. आणि ह्या परमेश्वरी शक्तीत आहोत ते आपण कोण आहोत? तर त्या परमेश्वरी शक्तीचं स्फुरण म्हणजे जाणीव आपण आहोत. ती शक्ती जाणण्याच्या प्रोसेसमध्ये ती जाणीव झाली आणि ते आपण आहोत. म्हणजे परमेश्वरानं आपण किती जवळ आहोत, वेगळेच नाही. कळलं ना खरं बघायला गेलं तर. पण देहभावामुळे परमेश्वराचा विसर झाला, म्हणजे स्वरूपाचा विसर झाला. विसर झाला म्हणजे देह हेच माझं अस्तित्व पकडलं आणि स्वरूप हे अस्तित्व बाजूला झालं. आता उलटं करायचं, परत देह हे अस्तित्व बाजूला करायचं आणि जे आहे ते स्वरूपाचं अस्तित्व आता परत आपल्या मूळ पदार्थ, त्याला म्हणतात उपराटी दृष्टी. कळलं ना? उपराट्या दृष्टीचे पाहणे, दृष्ट्या माझी दृष्टी मुरवणे, पहा त्याच्या मुळाशी जाणे, स्वस्वरूपेची, असं जे सांगणार की मी आहे ते कोण आहे? तर ही जाणीव आहे. हे अस्तित्व परत मान्य करतं. हे जाणीव नाही असं काही म्हणू शकत नाही, आहे. पण ही जाणीव कोणाची आहे? चैतन्य स्वरूपाची. हे चैतन्य स्वरूपाची ही जाणीव आहे. हा बोध तिथे पुन्हा पुन्हा लक्ष द्या. आता ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण तो सर्वत्र आहे, सर्वत्र जरी म्हटलं तरी त्याला पकडता येत नाही. डोळे बंद केले चैतन्य स्वरूप सर्वत्र म्हटलं तर पकडता येत नाही. हा प्रॉब्लेम आहे. मग तिथे सद्गुरूनं पकडा. सद्गुरू हे चैतन्य स्वरूपाचं दिव्य स्फुरण आहे. तिथे जीवभाव नाही म्हणून ते दिव्य स्फुरण. आणि त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे म्हणून आपण ह्या स्फुरणाचे आहोत, म्हणून ह्या चैतन्य स्वरूपाचं. म्हणून सद्गुरू हे चैतन्य स्वरूपाचं रूप या भावामध्ये. मग अनंत चैतन्य स्वरूप पाहायचं कुठे? सद्गुरूच्या रूपाकडे पाहून, म्हणजे तिथे पकडता येतं. म्हणून जाणीवेला काहीतरी धरण्याची एक सहज प्रेरणा आहे. धरल्याशिवाय ती तिथे वळत नाही. तिने देहाला धरलं आणि देह मी म्हणायला लागले. आता सद्गुरूंचं रूप पाहायचं आणि चैतन्य भावाच्या तिकडे वळवायचं, त्याला म्हणतात भक्ती. भक्ती करा म्हणजे काय? आज विभक्ती आहे, तिथे एकरूप होण्याचा प्रोसेस आहे, त्याला म्हणतात भक्ती. आपण एकरूप व्हायचं. एका बाजूने आपण एकरूप आहोत. स्वरूपाकडनं बघितलं तर आपण एकरूप आहोत, पण कळत नाही. अशी विचित्र अवस्था जाणीवेची आहे एका बाजूने. म्हणून प्रश्न असा पडतो की ह्या परमेश्वराला काय कामधंदे नव्हते काय? हे विसर पाडायची काय गरज होती?
आपल्या बुद्धी आपण चालवतो, त्या बुद्धीचा काय उपयोग नाही. तिथे प्रज्ञाशक्ती आपली, आपण इथे बुद्धी चालवतो देहाच्या अपेक्षेत. जर समजा तिथे आठव असता तर विविधता आली असते का? नाही. सगळेजण शांत व्हायला माहिती आहे परमेश्वर आहे, काय करायचं. हे जगाचं राडगाडं चालवण्यासाठी हा विसर आला. विसर का आला? माया म्हणजे परिवर्तन होणं, त्याला म्हणतात माया. आणि ते परिवर्तनाच्या ठिकाणी मूळ स्वरूपाचा विसर होणं, त्याला म्हणतात माया. दोन्ही बाजूनी मायाचा अर्थ हा समजून घ्यायचा. म्हणून तिथे ती व्यवस्था आहे. व्यवस्थेमुळे इथे विविधता आली. व्यवस्थेमुळे प्रत्येक प्राणी मात्र त्यांच्या देहाच्या अपेक्षेत जीवन जगतो, देहाच्या अपेक्षेत. इथे मात्र एका बाजूनी विविधता आली, पण दुसऱ्या बाजूनी दुजेपण आलं. म्हणजे एकाच गोष्टीचे काही चांगले फायदे असतात आणि काही वाईट फायदे. मग कोणते औषध घेताना आपण बघतो ना, औषधाचा गुण येतो पण त्याचे साईड इफेक्ट नंतर वेगळे येतात ना. म्हणून दोन्ही बाजूने प्रत्येक गोष्टीचे आपल्याला अनुभव यायला लागतात. देहभावातून दुजेपणाने माणसं वागायला लागल्यामुळे तिथे विकार निर्माण झाले. स्पर्धा, संघर्ष हा सगळा जो प्रकार झाला तो तिथे झाला. तिथे असमाधान आलं, अपूर्णता आली. आपण काहीतरी आपल्याला हवं आहे हे सतत जे वाटतं माणसाला, अगदी अभ्यास न करणाऱ्या माणसाला सुद्धा रिटायर्ड झाल्यानंतर मनामध्ये जी पोकळी निर्माण होते ना, ते कसले तरी अपूर्णतेमुळे पोकळी निर्माण होते. बरेच लोक जे जीवनविद्येत आले ते सुखी, म्हणजे ते त्याच्यातून तरले. पण बऱ्याच वेळेला काय होतं, रिटायर्ड झाल्यानंतर आता काय करायचं, आता आपल्याला महत्त्व नाही, किंमत नाही. अशामुळे बरीच माणसं नर्वस होत जातात. आणि तिथे अपूर्णता असते. म्हणजे आज आपल्या ठिकाणी आपण कितीही पैसे मिळवले, कितीही केलं तरी काहीतरी कमी आहे असं जे आपल्याला वाटतं ना, ती जी कमी आहे तीच अपूर्णता आहे आपल्याकडे. हे पूर्णत्व कधी होईल तर ह्या जाणीवेने सद्गुरू स्वरूपाशी किंवा सद्गुरूंशी एकरूप झालं की त्या जाणीवेला पूर्णता येते. तिथपर्यंत ती अपूर्ण आहे. जोपर्यंत, म्हणजे कसं सांगितलं तर, नदी जोपर्यंत समुद्रात मिसळत नाही, समरस होत नाही, तोपर्यंत नदी नदी असते आणि समुद्र हा समुद्र असतो. एकदा समुद्रात ते नदीचं पाणी गेलं की ते पूर्णत्व आलं. मग नदीचं नदी पण गेलं. पण नदीचं नदी पण गेलं म्हणजे सगळं संपलं का? नाही. तिथे ते नवीन अस्तित्व, जे मूळ अस्तित्व आहे, त्या मूळ अस्तित्वातून हे जीवन चालू झालं. परत लक्षात ठेवा, मीठ एवढंसं असतं, पाण्यात पडलं की कुठे गेलं कळत नाही. तसं आपण एवढीशी आहोत, ही जाणीव तसं बघा एवढीशी आहे त्या ब्रह्मांडाच्या अपेक्षा. म्हणून लाट समुद्र होत नाही तशी ही जाणीव समुद्र होऊ शकत नाही, पण समुद्राशी विलीन होऊ शकते. मीठ समुद्र होऊ शकत नाही, पण मिठाने समुद्र होऊन जाता येतं. आणि तिथे पूर्णत्व आहे आणि तिथे शांती, सुख, समाधान आहे. आणि म्हणून भाव आपल्याला धरायचा असेल तर कसा धरायचा, की आपण सद्गुरूंचे आहोत, की आपण चैतन्य, आपण म्हणजे जाणीव. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं, या देहातून ही जाणीव जी कार्यरत आहे ते पहिलं अस्तित्व आपण लक्षात घेतलं. दुसरं अस्तित्व आपण सद्गुरूंचे आहोत हे दुसरं अस्तित्व लक्षात. सद्गुरूंचे आहोत म्हणजे अनंत चैतन्य स्वरूपाचे आहोत, म्हणजे चैतन्य स्वरूपच आहोत हे तिसरं अस्तित्व. 3 लेवलला आपल्याला प्रवास करता आला पाहिजे. हा विचार पुन्हा पुन्हा जितका आपण करत जाऊ तसा तसा भाव तयार होत जातो. भाव म्हणजे पटकन भाव झाला असं होत नाही. लहान मुलाला ही तुझी आई आहे आणि वडील हे नाही सांगितलं, त्याला मातृभाव आणि पितृभाव काहीच कळणार नाही. लहानपणापासून ही बघ, ही आई, हे बाबा, ही आई, हे भावा, असं करता 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 त्या लहान मुलाला, म्हणजे त्या जाणीवेला, जसं लहान मुलं म्हणजे काय, ती जाणीव, त्या जाणीवेला ही आई आणि हे बाबा हा भाव तयार होतो सांगून सांगून, नाही तर कुठं होणार. तसं आता ह्या जाणीवेला ही जाणीव सद्गुरू स्वरूपाची आहे, सद्गुरूंची आहे.
हा भाव जितका जोडता येईल तितका तो सद्गुरू भाव तयार होतो. सद्गुरू भाव तयार झाला पाहिजे, त्याशिवाय नाही होत. नुसता आदर, नुसतं कृतज्ञता म्हणजे भाव नव्हे. भावातून आदर होणं, भावातून कृतज्ञता होणं ते बरोबर असतं. पण बऱ्याच वेळा आपल्या अनेक लोकांबद्दल कृतज्ञता आहे, अनेक लोकांबद्दल आदर आहे, पण त्यांना आपण सद्गुरू म्हणत नाही परत. म्हणून सद्गुरू भाव हा पूर्णत्वाचा भाव आहे. त्या पूर्णत्वातून कृतज्ञता, त्या पूर्णत्वातून आपलेपणा, प्रेम हे जर तिथे व्हायला लागलं की ते परिवर्तन होतं. म्हणून पुन्हा पुन्हा, म्हणून भक्ती ही सद्गुरू भक्ती ह्याचं महत्त्व पुन्हा पुन्हा आज सांगतोय मी पुन्हा पुन्हा, कारण हे प्रॅक्टिकल आहे, मोस्ट प्रॅक्टिकल. तिथे कल्पना नाही आहे. तिथे प्रत्येक गोष्ट आपण जाणीव आहोत हे जसं आपण समजू शकतो, तरी सद्गुरूंच्या ठिकाणी जाणीव आहे ती दिव्य जाणीव आहे. हा भावही आपल्याला लक्षात येतो. आणि जितकं आपण सद्गुरूंशी एक होतो म्हणजे अनंत स्वरूपाशी समरस होऊन जातो, विलीन होऊन जातो. हा भाव विचार करून करून येतो. भाव धरायचा कसा, असा बऱ्याच लोकांना हा भाव मला येत नाही असं म्हणतो. त्याचा अर्थ काय, आपण तसा विचार पुन्हा पुन्हा करावा लागतो, श्रद्धेने, कृतज्ञतेने, ह्या सर्व अंगाने. सद्भावनेतून जितका विचार आपल्याकडे यायला लागतो तिथे भाव प्रगट होतो. शिष्य आणि सद्गुरू इथे तिसरा कोणच नसतो. तिसरा असेल तर जसं पुजारी असतात ना, देव आणि मध्ये पुजारी ना, आपण सांगतो अरे बाबा सांग त्याला, तो देव ऐकतो की नाही माहीत नाही आपला, आपण म्हणतो ना की आता मागे गणपती आहेत. फायर ब्रिगेडच्या लोकांना मला प्रश्न, फायर ब्रिगेडमध्ये सगळे गणपती देऊळ कशाला हवं? सगळीकडे देऊळ गणपतीची, आणि मोठा उंदीर आहे परत बाजूला, नुसता साधा गणपती नसतो. आणि त्या कानात जाऊन त्याला सांगायचं असतं, म्हणजे त्या उंदराला काय महत्व आहे बघा. तो मेडिटेड असतो, उंदरासारखा असतो, कळलं ना. तो जाऊन सांगत कसं असेल, त्या गणपतीला कसं कळतं ह्याच्या कानात काय सांगितलं. पण श्रद्धेने तुम्ही बघा, सगळे अगदी श्रद्धेने त्या गाणं वाजव करून सांगत असतात काय काय. पण ही जी कल्पना आहे आपल्याकडे, कल्पना भक्तीची जी कल्पना आहे, त्याच्यापेक्षा ही जी जे आपण कल्पना करतो की सद्गुरू माहिती आहेत आपल्याला, त्यांचं ज्ञान माहिती आहे, त्या ज्ञानातून आपल्याकडे परिवर्तन होतं हे माहिती आहे, त्या ज्ञानाच्या श्रद्धेतून आपल्याकडे जे जे आपल्या जीवनामधलं परिवर्तन हे आपल्याला कळतं आहे, तिथे भक्ती अधिक 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 होत गेली पाहिजे. ह्या भक्तीचं रूपांतर शेवटी काय आहे? चैतन्यमय होणं, म्हणजे पूर्णत्व येणं. पूर्णत्व कधी येतं? पूर्णत्व आलं की शांती स्वरूप होतं. जोपर्यंत लाटा उसळल्या तेव्हा आपण काय म्हणतो? समुद्र खवळलेला आहे ना. खवळला म्हणजे काय, मोठमोठ्या लाटा येतात. पण तोच समुद्र जरा शांत झाला की आपण हा बरं शांत झाला. आपलंही तसंच आहे. जितक्या विकाराने आपल्या अंतर्मनामध्ये उसळ्या मारायला लागल्या की आपण शांत होऊ शकत नाही. मग शांत होण्यासाठी परत सद्गुरू स्मरणातूनच शांत, सद्गुरूंना शरण जावं लागतं. आपण स्वतःहून शांत होऊ शकत नाही. आपण स्वतःहून आपल्या भावना पटकन बदलता येत नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम आहे आपला. आपल्याला कळतं रागवायचं नाही, तरी पण आपण रागवतो. आरडाओरडा करायचा नाही, ते आरडाओरडा करतो. सद्गुरूने भरपूर वेळा सांगितलं, तरी भांडताना मस्त की आरडाओरडा करू ना, माझं तेच खरं म्हणून म्हणतो. हे का होतं असं? कारण तिथे आपल्याला ते सुधारायचं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आपलं हे चुकतं आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून नकारात्मक विचार किंवा मनामध्ये अनेक विचार येतात, त्या मनाचं ते अस्थिरपणे, मन तिथे खवळलेलं आहे. समुद्राला जसं खवळताना भरती येते किंवा वादळ निर्माण होतं. त्यामुळे हे कधी होतं? कधी होऊ शकतं. आता हल्ली वादळ कधी पण येतात ना. तसे या मनामध्ये वादळ येतच राहतात. त्या वादळाला कंट्रोल करायला काय करायचं? सद्गुरूंना शरण जायचं. दुसरा काही उपाय नाही आहे. कारण स्वतःहून समुद्र शांत होणार नाही. तिथले स्फुरण कमी होईल, तिथल्या आणखी आजूबाजू वातावरणाला जो फरक पडेल त्याच्यातून ते कमी 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 होतं. मनाचं सुद्धा असंच आहे. ही जाणीव जेव्हा ही मनरूपाने आहे, मनरूपाने म्हणजे जाणीवेला आपण जाणीव आहोत त्याचा विसर पडतो, तेव्हा ती मन होते. आणि मनाकडे चंचलपणा आला. मन जाणीव शांत स्वरूप आहे, पण मन मात्र अशांत रूप आहे. त्यामुळे तिथे वरखाली वरखाली होणं हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून साधकाला साधना करताना बऱ्याच वेळेला हे प्रॉब्लेम येतात. काही साधकांना अडचणी येतात.
मनासारखं घडत नाही वाटतं, मग तिथे निराश होता कामा नये. जसं समुद्राची वादळ येणं हा जसा निसर्गाचा काही परिणाम असतो, परिस्थितीचा परिणाम असतो, कुठेतरी पोकळी निर्माण होते समुद्रात आणि पोकळी निर्माण होते की वादळ निर्माण होतं असं आपण म्हणतो. तसं हे मनामध्ये अपूर्णतेची जी पोकळी आहे त्याच्यातून हे वादळ निर्माण होतात. हा लक्षात घ्या. हे ज्ञान आपल्याला समजलं. हे का होतंय? कारण आपल्याकडे अपूर्णता आहे. जाणीव जेव्हा ह्या देहभावातून वागते तेव्हा ती अपूर्ण आहे, तिला पूर्णत्व नाही आहे. त्यामुळे तिच्याकडे वर खाली होणं, अनबॅलन्स होणं, अस्थिर होणं हा जाणीवेचा म्हणजे मनाचा स्वभाव झाला. म्हणून ह्या मनाला पुन्हा पुन्हा एक पहिला उपाय म्हणजे सद्गुरूंचं स्मरण, सद्गुरूंना शरणागत होणं. अत्यंत लहान मूल जसं आईला चिकटतं तसं सद्गुरूकडे जाता आलं पाहिजे शिष्याला. तिथे सद्गुरू म्हणजे आईसारखी जर झाली पाहिजे आणि आपण म्हणजे आपलं लहान मूल. त्याला आपल्याला तुम्हाला गंमत सांगतो, ज्यावेळेला सद्गुरू दिव्य साधना द्यायचे ते ढगेसे असे बाजूला बसायचे आणि बाकी सगळे लोक ते अगदी बाजूला असे जवळ पायाकडे असं. आणि मग ते म्हणायचे, समजा मी गोविंदरावांना हाक मारला आणि कृष्णरावाने ओ म्हटलं तर काय म्हणायचं? तर काय म्हणायचं म्हणजे त्या कृष्णरावाचं डोकं फिरलं म्हणायचं. म्हणजे ह्या ढगेनं हाक नाही मारली तर दुसरं आणि ढगेने ओ म्हटलं तर काय म्हणायचं? ढगेचं डोकं फिरलं आणि ढगे असायचे. म्हणजे लहान मुलासारखं. जर लहान मूल म्हणत एवढा मोठा माणूस कसा बघायला, ते जर रागावला तर बघायला हवे तो कसा असाय. पण सद्गुरूंच्या पायाकडे बघून अगदी लहान मुलं त्यांना असं वाईट पण, अरे मला वेडा म्हटलं तर असं पण म्हणत नव्हते. म्हणजे इतकी जी त्यांच्याप्रती त्यांच्याकडे जे, कारण लहानपणापासून ते सद्गुरूंकडे होते. त्याचं महत्त्व असं कारण असं होतं, लहानपणापासून त्यांनी सद्गुरूंना पाहिलंय. वडील त्यांच्या सद्गुरूंकडे यायचे, ते लहान होते. मध्येच स्वामी मुक्तानंदांकडे पण गेले. तिथे पण सेवाभाव करत होते. तिथे दर काहीतरी आठवड्यातून एकदा शनिवाराच्या दिवशी कधी जायचे आणि तिथे काय करायचे म्हणाले, तिथे संडास बिंडास सगळे साफ करायचे का सेवा. आणि तिथे मग सकाळ सकाळ इडली मस्तपैकी मिळते, त्यांना आवडायची. त्याचा सांबारचा सुगंध सुरू व्हायचा ना, त्याची वाट बघायची म्हणाल. वज्रेश्वरीला जायचे. कुठे राहत होते ते, आता ब्रिज कॅन्डल राहतात, त्या अगोदर ते जवळपास कुठे राहत होते. ते बरेच वर्ष तिथे गेलेले आहेत. म्हणून मुक्तानंद स्वामींनी त्याच्यावर हे लिहिलेलं आहे बघा, मनोगत आपल्या प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे ना, नंदादीपचं प्रस्तावना हे दिलेलं आहे मुक्तानंद स्वामींचं हिंदीमध्ये. आणि मग बऱ्याच वर्षानंतर ते परत सद्गुरूंकडे, कारण सद्गुरूंना ते काका म्हणायचे. सद्गुरू समजत नव्हते, काका होते ते त्यांचे, कळलं ना. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं रे इथे आहे, आणि एकदा सद्गुरूने सांगितलं ना की हे बिसर म्हणजे पाप, हे असं फुकट गेलं आयुष्य, तर ते म्हणाले, अरे म्हणजे माझं आयुष्य फुकट गेले की काय? अरे मी भेटलो ना तुला, आणखीन काय फुकट जाणार, असं सद्गुरू त्याला सांगतायत. हे जे संवाद तुम्ही जर ऐकले त्यावेळेला आपल्या सद्गुरू शिष्याचं नातं कसं असतं ते लक्षात घ्या. म्हणजे इथे सद्गुरू पण तिथे कौतुकाने म्हणाले, सद्गुरूंना सगळं कळत होतं. कधी कधी ते लहान मुलं, काही लोक कसं मुंगळा कसा इथून तिथून धावायचे बघा तुम्ही, कार्यक्रमाला कसं असायचे, तुरु इथून धावायचे, परत काय बघायचे सगळं स्टेज कसं आहे, हे कसं आहे, ते कसं आहे, परत जायचे. आपल्याला वाटतं काय एवढे पाठी लागतात, काय बघतात, पण तो त्याचा स्वभाव होता. त्यांना सद्गुरूंचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ही मनामध्ये इच्छा असायची, आणि तिथं काय चुकलं नाही ना असं बघायची. असं म्हणजे ही जी सद्गुरूंप्रती जी त्यांचं प्रेम होतं, सद्गुरूंप्रती कृतज्ञता होती, ती होती. पण अभ्यास तेवढा करत नव्हते. पण नंतर पुढच्या उत्तर आयुष्यामध्ये मात्र त्यांनी ह्या साधनेचा अभ्यास बराच त्यांच्यानं व्हायला लागला. आम्ही दर गुरुवारी म्हणतो आम्ही तिथे जमायचो. सद्गुरूंची सोमवारची जी वेळेला ही सगळी प्रवचनं बंद झाली तिकडची, आपले गोरेगावची, त्याच्यानंतर आम्ही ढगे साहेब, जगताप साहेब, तोत्रे साहेब अशा आम्ही 4-5 जण तिथे बसायचो. आणि त्यावेळेला सद्गुरूंच्या सगळ्या दिव्य साधनेच्या त्या कॅसेट्स लागायच्या, आणि तिथे त्यांचा अभ्यास अधिक चांगला व्हायला आणि अधिक त्याच्यावर त्यांचं चिंतन व्हायला लागलं. म्हणून एखाद्याचं आयुष्य जेव्हा आपण पाहतो, ढगे साहेबांचं आयुष्य पाहिलं म्हणजे ऐश्वर्यात जन्माला आले, एकुलता एक मुलगा, वडीलही परमार्थाचा अभ्यास करणारे, लहानपणापासून ते सगळे भजनं आणि ह्याच्यात कीर्तन ऐकायला जायचे.
आपल्याला लहान मुलं पिक्चरला जायचे ना वडील त्याला कीर्तनाला घेऊन जायचे, आणि त्यामुळे ती आवड. एवढं सगळं होतं तरी आत्मज्ञान नव्हतं. म्हणजे बघा कसं प्रारब्ध आहे, शुभ प्रारब्ध आहे, ज्ञान पण तिथे येत होतं, पण ते कळत नव्हतं. स्वतः दादा ढगे साहेबांना पण ते सद्गुरूंना मित्र म्हणायचे. बघा कसं असतं, म्हणजे नातं ज्यावेळेला आपण बघतो ना, त्या नात्यातूनच माणूस बघतो, त्याला कळत नाही. जसं अर्जुनाला कृष्ण हा मित्र वाटत होता, पण ज्यावेळेला मनस्थिती बिघडली आणि जेव्हा श्रीकृष्ण उपदेश करायला लागला तेव्हा तो मी तुझा शिष्य म्हणाला ना, तोपर्यंत त्यांना शिष्य म्हण. ही गोष्ट सद्गुरू दादा ढग्यांना सांगत होते. अरे अर्जुन आणि कृष्ण मित्र होते, पण कृष्ण हा सद्गुरूचा अर्जुन, पण दादा ढग्यांच्या ते लक्षात येत नव्हतं. कळलं? सद्गुरू स्वतःहून सांगणार नाही तू माझा शिष्य हो, पण त्यांना तळमळ होती. मित्र म्हणजे दादा ढगेंचं ह्या जीवनविद्येसाठी खूप मोठं सहकार्य होतं, कारण त्यावेळेला गाडी असलेला पहिला माणूस जीवनविद्येचा, त्यांच्याकडे गाडीत आहे अँबॅसेडर, म्हणजे ऐश्वर्य होतं. अशा ऐश्वर्य कुटुंबात ज्यावेळेला ढगे साहेब जन्माला आले, ते मोठे असताना लहान मुलासारखं वाटतं, लहान असताना कसे वागत असेल ते बघा, विचार करा. आणि हे करत असताना ते त्यांना काकाच समजत, त्यांना सद्गुरू असं समजतच नव्हते. दादासाहेब ढगे म्हणजे ढगे साहेबांची आई सद्गुरूंना सद्गुरू मानत नव्हती. घरातच असतं कसं, एक एक गोष्ट प्रत्येकाच्या असू शकतं, पण त्यांनाही ह्या ज्ञानाची आवड होती, नव्हती असं नाही. त्यांनी मृत्यू झाला ते आपला देह त्या काळामध्ये दान केला, ढगे साहेबांच्या आई दान केला, आणि दादा ढगेने दुसऱ्या दिवशी पेढे वाटले, दुसरा जन्म झाला. बघा ज्ञानाचा, सद्गुरूंच्या जवळ असल्यामुळे सुद्धा ज्ञानाचा परिणाम आपल्यावर कसा होतो. संघ होता सद्गुरूंप्रती, अख्खं कुटुंब तसं एकरूप होतं. मग शिल्पाताई म्हणजे ढगे साहेबांची पत्नी वगैरे सगळेच त्यांच्या सद्गुरूंना शरणागत होते. ह्या काळामध्ये सद्गुरू भक्ती होती, पण ज्ञानासाठी भक्ती पाहिजे हे लक्षात नव्हतं. नंतर जसं जसं वय वाढत गेलं, नंतर त्यांच्या लक्षात यायला लागलं, तेव्हा त्यांनी तो अभ्यास सुरू केला. ते एकदा त्यांनी मला सांगितलं, जेव्हा त्यांना प्रथम दिव्य साधना मिळाली आणि सद्गुरूंनी सांगितलं तू विठ्ठल आहेस, तो घरी येऊन मी बेडवर उड्या मारतो, मी विठ्ठल आहे, विठ्ठल आहे, विठ्ठल आहे म्हणत. मग आनंद झाला, अरे मी विठ्ठल आहे. अरे पण तो आनंद झाला, पण थोडे दिवस विसरले. जाणीव अशी आहे. म्हणजे हे सगळं का सांगतो, जाणीवेचा कसा प्रवास असतो. सगळं काही अनुकूल आलं. ढगेंच्या सगळ्या मुलींचं लग्न करताना ढग्यांना कुठेही चपला घासाव्या लागल्या नाहीत. स्वतःहून जावई आले किंवा सद्गुरूंनी सुचवलं त्याप्रमाणे त्यांचं लग्न झालं, सगळं झालं. म्हणजे त्यांचे टेन्शन तिथेही नव्हतं राहिलं. व्यवसाय तर व्यवस्थित चालू होता, तिथेही कसलं टेन्शन होतं. सद्गुरू स्मरणात होते. सद्गुरूंचं देहावसन झाल्यानंतर सुद्धा जीवनविद्येचं कार्य चांगलं चालावं त्यासाठी त्यांची मनोमन तळमळ होती. सगळं काही सत्कर्म होतं. आणि मी नेहमी सांगतो, जाताना कोणालाही न कळता जाता आलं पाहिजे. अरे काल होतं आज गेला, इतकं ठणठणीत होऊन जाता आलं पाहिजे. तसे ठणठणीत होऊन गेले. जीवनाचं सार्थक झालं की नाही. आज दुसरा जन्म कुठे असेल तर त्याच, कारण त्यांना रात्री उठवलं त्यांनी शिल्पाताईनं, आणि प्रार्थना मोठी कर, ऐकू येत नाही म्हणाले. म्हणजे प्रार्थना ते ऐकत होते, आणि तिथेच त्याने देह सोडला. याच्यासाठी केला होता अट्टाहास. हा अट्टाहास आहे. माणसं आपल्याला अट्टाहास हवा. ह्या अट्टाहासातून, म्हणून सगळं चांगलं चांगलं असेल तरी माणूस अपूर्ण असतो. सांगायचं काय, जाणीव. माणूस म्हणजे जाणीव. जोपर्यंत सद्गुरूंशी लीनता प्रगट होत नाही तिथे शरणागती येत नाही. ज्ञानातून, देहासाठी शरणागती वेगळी आणि ज्ञानातून शरणागती वेगळी, दोन गोष्टी आहेत. परत ज्ञानातून शरणागत व्हायला पाहिजे. ही जी जाणीव आहे हे ज्ञान आहे. सद्गुरू ही दिव्य जाणीव आहे. ह्या जाणीवेशी तू एकरूप झालास तरच तिथे पूर्णत्व आहे, त्याशिवाय तिथे अपूर्णत्व येतं. म्हणून कितीही ज्ञान झालं तरी शिष्य हा सद्गुरूंशी एकरूपच राहणार, लीनच होणार, शरणागतच होणार, चरणाशीच राहणार. तो म्हणणार नाही मी मोठा झालो. म्हणून जाणीवेचा हा विकास आपल्याला साधायचा आहे. आपण जो अभ्यास करतो आहोत,
आज आपली स्थिती अशी अपूर्णत्वाची आहे, त्यासाठी आपल्याला कधी मनासारखा घडतील, मनाच्या विरुद्ध घडतील. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीचा आपल्याला पुन्हा पुन्हा परिणाम होत राहतो. पुन्हा पुन्हा होतो. परिस्थिती किंवा काही विचार आले की आपण घसरत जातो परत. एका वेळेला अगदी छान छान वाटतं आणि दुसऱ्या दिवशी कुठे गेलं असं होतं. कारण मनाच्या ठिकाणी ही वादळं निर्माण होतात. कारण मन अपूर्ण आहे, अनबॅलन्स होतं, अस्थिर होतं, म्हणून ते तसं होतं. म्हणून सद्गुरूंना धरून राहणं, धरून राहता आलं पाहिजे. चांगल्या परिस्थितीत अधिक घट्ट धरता आलं पाहिजे. त्यामुळे अनिष्ट परिस्थितीमध्ये सद्गुरूंचा आधार मिळतो आणि तिथे मन स्थिर राहू शकतं. मनाला स्थिर राहण्यासाठी सद्गुरू भाव हवाच, त्याशिवाय मन स्थिर होणार नाही. आपल्या ठिकाणी असलेल्या चुका आणि आपल्या ठिकाणी असलेले काही चुकीचे गुण किंवा वाईट गुण आपल्याला कळतात, तेव्हा ते सगळं सद्गुरूंना समर्पित करायचं. बाबा हे तुझं आहे म्हणून, तुला घे, मला नको तुझ. कारण गुण आणि दुर्गुण आले कुठून? सगळे चैतन्य स्वरूपातून. बाहेरून तर काहीच नाही, बाहेर काहीच नाही, तर येणार कुठून? तिथून आले. म्हणून रावणाच्या ठिकाणी दुर्गुण होते का? 1-2 दुर्गुण होते, बाकीचे सद्गुण होते त्याच्याकडे, सगळे नव्हते असं नाही. पण ते 1-2 दुर्गुणच त्याचा नाश करून गेले. म्हणून याच्यातून शिकायचं काय? आपली सत्ता दुसऱ्यावर गाजवायची नाही. तिथे रावण होता. सत्ता ही सद्गुरूंची आहे किंवा चैतन्य स्वरूपाची आहे. त्याच्या सत्याने सगळं चांगलं चाललेलं आणि सगळं चांगलं राहू दे आणि त्याच्या पद्धतीने सर्वांचं भलं होऊ दे, हा विचार आपल्याला असला. म्हणून जमत नसेल ते सद्गुरू स्मरणात राहा. सद्गुरूंना जसं आपल्याला आवडते तसं पूजन करता आलं पाहिजे, भजन करता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे की ही जाणीव सद्गुरूची नाही जमत आहे, आज नाही जमत असं होतं. मन निराश होतं. त्यावेळेला सद्गुरूंना मनोमन शरणागत व्हायचं. मग तिथे अगदी बोलून चालून मग पुन्हा पुन्हा जेव्हा हे शरणागतीचा विचार करायला लागतो तर तिथं तो भाव तयार होतो. विचारातून भाव, भावातून भावना आणि भावनेतून पुन्हा विचार. कोळीचं आंब्याचं झाड होतं, झाडातून आंबे लागतात, आंब्यामध्ये परत कोळी असते. तसं हा विचार आहे. म्हणून जीवनविद्याने विचाराला महत्त्व दिलं. विचार हा सम्राट आहे. म्हणजे पहिला विचार, मग त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं. पहिलं मी आहे हा विचार आला परमात्म्याच्या ठिकाणी, त्याच्यातून अनेकत्वाने हे विश्व निर्माण झालं, असं जे जीवनविद्याचा सिद्धांत म्हणते त्याचा अर्थ तो आहे. आपल्या ठिकाणी सुद्धा विचार प्रथम आहे. विचार म्हणजे तुम्ही काय विचार करतात. चांगला विचार आणि वाईट विचार, नकारात्मक विचार, सकारात्मक विचार, हे व्यवहाराच्या अंगाने आपण म्हणतो. परमार्थाच्या अंगाने आपण सद्गुरूंचेच आहोत आणि सद्गुरूंशिवाय दुसरं जीवनच नाही, हा विवेक माणसाकडे आला पाहिजे, साधकाकडे विवेक. ह्या विवेकामध्ये कृतज्ञता, प्रेम, आदर हे सगळं त्याचं एकत्रितपणं असतं. आणि जो शिष्य किंवा जो साधक सद्गुरूंना ज्ञानातून शरणागत असतो त्याला ह्या मनाच्या उठणाऱ्या वादळामध्ये स्वतःला तरून जाता येतं. इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, त्या ऐलीच थडी सरले मायाजाळ. म्हणजे हे वादळ म्हणजे माया आहे सगळं. त्याच्याकडे पाहत बसलात तर दृष्टा व्हाल, पण मिक्स झालं तर मगरीच्या तोंडात पडाल. कळलं? वादळ आलंय, वादळ आपलं नाहीच आहे, तिथे स्फुरण आहे, ती वेगवेगळ्या विचारांची ती स्फुरण आहे. ते पाहत बसा आणि त्यातून सद्गुरू स्मरणाला धरून राहा. म्हणजे त्या वादळाबरोबर भरकटत जाणार नाही. तिथे सद्गुरू भक्ती ही अचानक नाही ना, अंग संकट आलं की आपण सद्गुरू म्हणू तर नाही होत. मुळापासून, सुरुवातीपासूनच सतत सद्गुरू भक्ती ज्यावेळेला होत आहे, त्या ज्ञानातून, त्यावेळेला उमटणारी वादळं आपोआप शमायला लागतात. तिथे जास्त त्याच्यात आपण भरकटत नाही. म्हणून सद्गुरू भक्ती ही सहज आणि सतत असली पाहिजे. संकट आली की सद्गुरूंचं आठवण आली, असं झालं तर म्हणजे तहान लागली आणि विहीर खणायला बसलो, तिथपण तहानीने माणूस मरून पण जाईल. विहीर खणता आधीच पूर्वतयारी असली पाहिजे. काही असो, पूर्णत्वाकडे जाईपर्यंत
म्हणजे सद्गुरू आणि त्या चैतन्य स्वरूपाशी जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत पूर्णत्व नाही. संत सद्गुरू ज्यांना आपण म्हणतो ते काय असतात, ते त्या तत्वाशी पूर्णतः लीन झालेले असतात. त्यामुळे तिथे पूर्णत्वाची शांती असते त्यांच्याकडे. त्यांची शांती स्वरूप असतात, आनंद स्वरूप असतात. त्यांनाही परिस्थितीचा वेगळा वेगळा आजूबाजूला होत असतं, म्हणतात ते भरकटत नाहीत, ते शांत असतात आणि त्याचं त्याप्रमाणे तिथे तोंड देतात. म्हणून मनामध्ये जेव्हा नकारात्मक विचार त्यावेळेला लक्षात ठेवायचं, बाबा वादळ आलं, सद्गुरूंना धरून बघत बसा, त्याला भरकटच जाऊ नका, येऊ दे, नंतर शांत होणारच आहे. कोणती परिस्थिती परमनंट राहत नाही हे पहिलं लक्षात ठेव. चांगली असो किंवा वाईट असो, तिथे परिवर्तन हे आहेच. म्हणून आज जमत नसेल, सद्गुरू म्हणत राहा, कारण जे काय आहे ते सद्गुरूच्या कृपेनेच होणार. ह्या भावात राहिलं की आजचा दिवस तिथे स्थिर मनानं जाईल आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मूळ पदावर आपली साधना चालू होते. म्हणून साधकाच्या ठिकाणी नेहमीची ही अडचण आहे. एकाच्या नाही, प्रत्येक साधकाच्या ठिकाणी हे चांगले वाईट विचार येणं, पूर्वीच्या घडलेल्या घटनेने मन अस्वस्थ होणं, कारण तिथे भरकटच जाणं हा प्रकार होतो. ज्यावेळेला हे नकारात्मक विचार कोणतेही असतात, चांगले आपल्या जवळचे असतात, लांबचे असतात, काही आपल्या पूर्वी घडलेल्या घटनेच्या अपेक्षेत असतात, ते दृष्टाभावाने पाहता आले पाहिजेत. ते होऊन जातो आपण त्याच्याशी, त्या भावात अडकला की गुंतले की गेलं आपण. इथे हे सर्व जीवन म्हणजे एक त्या चैतन्य स्वरूपाचा खेळ चाललेला आहे, ह्या भावात पाहता आलं पाहिजे. जे आपल्याला अनुभवाला येतं ते सगळं ते खेळ चाललेलं आहे. तिथे सद्गुरूला धरून पहा आणि बघत बसत दृष्टाभाव. लहान मुलं जसं आईच्या कड्यावर असलं की ते मस्त खुश असतं, त्याला काय भीती वाटत नाही कसलीच ना, तसं निर्भय होऊन पाहता आलं पाहिजे. सद्गुरूच्या कडेवर बसा, निर्भय होऊन पहा. आपण सद्गुरूंचं मूल आहोत ही भावना पण अधिक शुद्ध असते, लक्षात घ्या. कोणतंही नातं सद्गुरूंशी आपण जोडतो तेव्हा तिथे तो संबंध असतो की सद्गुरू आणि भक्त, ही जी भक्ती ज्या वेळेला सद्गुरूकडे येते, म्हणून भक्तीला महत्त्व देतोय आपण. पण ज्ञानपूर्वक भक्तीला महत्त्व देतात. अज्ञानातून भक्ती ही, लक्षात ठेवा, अज्ञानातून भक्ती ही पूर्णत्वाला नेऊ शकत नाही आपल्याला. अज्ञानातून आपण कुठेतरी अडकतो. पण जेव्हा सद्गुरू आणि सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात व्हायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने भक्ती सुरू होते. मग तिथे गाईवर येतो, मग तिथे आतून व्हायब्रेशन चालू होतात, मग तिथून सतत स्मरण असतं. मग कुठेही आपण असलो तरी सद्गुरू आपल्याबरोबर आहेत. ह्या भावामध्ये आपण हे सगळं काही करू शकतो. म्हणून भाव काय धरायचा, पुन्हा विचार करा. विचार काय, आपण म्हणजे जाणीव आहोत, देह नाही. जाणीव आहोत, देह नाही. देहातून जाणीवेचा प्रवास आहे, हे ज्ञान आहे. आणि ही जाणीव सद्गुरूंची आहे, कारण सगुण रूपात सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान देत आहेत, म्हणून सद्गुरूंकडे शरणागत होत राहायचं. ही सद्गुरूंची जाणीव जेव्हा सद्गुरूशी एकरूप व्हायला लागते तेव्हा ती ॲटोमॅटिकली, कारण ते सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूपच असतं, त्या चैतन्य स्वरूपाशी ही लीन होणार आहे. आणि आपण त्या चैतन्य स्वरूपाशी लीन आहोत म्हणजेच विलीन आहोत, हा भाव आपल्याकडे सतत असला पाहिजे जाणीवेकडे. आपण सद्गुरूंचे आहोत म्हणजे काय, ही जाणीव सद्गुरूंशी विलीन आहे. जे काही आहे ते सद्गुरूंमुळे चाललेलं आहे, सद्गुरू शक्तीमुळे चाललेलं आहे. जे आपल्याला हवं आहे ते मिळतं असं म्हणतो आपण, ते देहाच्यापैकी हवं ते म्हणतो, पण त्याच्या मागे सद्गुरूची शक्ती कार्यरत आहे. इतकी श्रद्धा दृढ झाली पाहिजे की तिथे सहजपणे ह्या जाणीवेचं शुद्धीकरण सुरू होतं. म्हणून जाणीवेला शुद्ध स्वतःहून करता येत नाही, तर भाव आणि भानातून ती जाणीव शुद्ध होते. साधनेमध्ये आपण नेहमी सांगतो, भाव आणि भान हा साधनेचा प्राण आहे. भाव कळला नाही आणि भान म्हणजे नेमकं समजलं नाही तर साधना होऊ शकत नाही. तिथे कल्पना असते सगळी. म्हणून भाव काय केला पाहिजे, ही जाणीव आहे. सतत स्वतःला सांगा, ह्यालाच म्हणतात नामस्मरण. तुम्ही राम म्हणू नका, विठ्ठल म्हणू नका, काही नाही देवाचं नाव, पण तुम्ही म्हणा ही जाणीव आहे. तर ही वस्तुस्थिती आहे. आणि जाणीवेला आपण जाणीवत कळणं म्हणजेच नामस्मरण. आता ही जाणीव आहे तिथे परत तिथे अपूर्णत्व आहे का, तर ती अजून देहभावाशी संलग्न झालेली आहे. जरी जाणीव म्हटलं तरी ती सुटलेली नाही. मग देहभावातून सुटण्यासाठी काही ही जाणीव सद्गुरूची आहे.
आज देहाची म्हणते, मी देहाची म्हणते, का देव मी माझा म्हणते. तिथे तिथून लॉ ऑफ रिप्लेसमेंट, ती जाणीव सद्गुरूची आहे. म्हणून ही जाणीव आहे आणि ही जाणीव सद्गुरूची आहे, म्हणजे त्या अनंत स्वरूपाची आहे. तिथेच ह्या जाणीवेची भक्ती सुरू झाली पाहिजे. म्हणून इथेच शिष्याला सद्गुरू आणि शिष्यामध्ये नात्यामध्ये दुसरं कोणी नसतं. तिथे सद्गुरू आणि शिष्य हे दोघंही एकरूप. सद्गुरू तर शिष्याकडे एकरूपच असतो, शिष्यच वेगळेपणाने पाहत असतो. शिष्यालाच वाटतं अरे माळे बघत नाही, पण सद्गुरूचं सगळं लक्ष असतं. ही जेव्हा भावना शिष्याकडे असतं तेव्हा त्याची खरी भक्ती चालू होते. आपण सद्गुरूंचा, सद्गुरू आपल्याकडे बघतोय, सद्गुरूमुळे सगळं जीवन चाललंय. ह्याचं चांगलं उदाहरण जर द्यायचं असेल तर पॉंडिचेरीचे अरबिंदो आणि त्यांची मा. तुम्ही विचार करा, फ्रान्सला जन्माला आलेली ही मा फ्रान्समध्ये राहते. त्यांना मोठे आहेत त्यांना नेहमी अशी दृष्टांत स्वप्न पडायची काहीतरी. नंतर स्वप्न पडता पडता त्यांना एक रूप दिसायला लागलं. आणि त्या जेव्हा हिंदुस्थानामध्ये त्यांचं फ्रेंचची ती वसाहत होती पॉंडिचेरी, तिथे ब्रिटिश गव्हर्नमेंट नव्हतं, ते फ्रेंच गव्हर्नमेंट होतं. म्हणून त्या तिथे बघायला आल्या. आणि तिथे त्यांनी जेव्हा अरबिंदो म्हटलं ते ज्यांना त्या दिसत होते ते होते. तर त्यांना आश्चर्य वाटलं, अरे मला हे दिसत, मी कधी बघणं हे दिसत होते, एकसारखे स्वप्नात येत होते. मग त्यांच्याशी चर्चा केली, हे केले आणि त्या निघून गेल्या. त्यावेळी त्यांचं गृहस्थाश्रम होतं, लग्न झालं होती, 2 मुलं होती, सगळं संसार होतं आणि सगळं चांगलं होतं, काही हे नव्हतं. पण अपूर्णत्व इतकं त्यांना जाचायला लागलं तर काही वर्षांनी पुन्हा आल्या. आणि पुन्हा आल्या त्या अरबिंदोंच्या होऊन राहिल्या. घर होतं, मुलं होती, नवरा होता, सगळं होतं, नाही असं नाही. पण ज्यावेळेला सद्गुरू आणि शिष्य हे जे नातं ज्या आपण म्हणतो, ह्या नात्यातलं जे पावित्र्य आहे, मांगल्य आहे, हे पावित्र्य मांगल्य समजायलाही बुद्धी लागते. बऱ्याच वेळेला या पावित्र्य मांगल्याकडे लोक वेगळ्या नजरेने पण पाहतात. तिथे तसं पाहता कामा नये. गुरु शक्तीशी आपल्याला विलीन व्हायचं आहे, तिथे पूर्णत्व आहे. तोपर्यंत आपण अपूर्ण असतो. म्हणून ही भक्ती आपल्याला ह्या पद्धतीने साधता आली पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण सद्गुरूंचं स्मरण करू क्षणाक्षणाला, तिथे तिथे सद्गुरू भक्ती अधिक अधिक वाढत जाते, अधिक अधिक त्याच्यातलं प्रेम वाढत जातं, त्याची गोडी वाढत जाते. आणि मग हे वर खाली होणा जो प्रकार आहे तो हळूहळू कमी 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 होत जातो. वादळं कमी होतात हळूहळू, जे आधी वाढतात, कधी कधी वाढतील सुद्धा, पण तिथे दृष्टाभावाने सद्गुरूंना धरून तिथे स्थिर राहणं. कारण ते वादळ येणार आहे ते परत शांत होणारच असतं. वादळ हे परमनंट राहत नाही, कोणती अनिष्ट गोष्ट परमनंट राहत नाही. शांती स्वरूप ही परमनंट अवस्था आहे खरी, पण त्याच्यावर येणाऱ्या वादळामुळे ती दिसत नाही, तिथे आपलं लक्ष नसतं. आणि म्हणून हा जो भक्तीचा मार्ग मी सांगतोय आज, की प्रॅक्टिकल आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण अनंत स्वरूपाचे आहोत, म्हणजेच सद्गुरू स्वरूपाचे आहोत. म्हणून 3 अस्तित्व आपण लक्षात घेतली पाहिजेत, की अनंत स्वरूप हे पहिलं अस्तित्व आहे. चैतन्य स्वरूप जे सर्वत्र आहे, ते निर्गुण निराकार आहे. ते तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. जीवनविद्येचा जो सिद्धांत आहे तो कुठे आहे? तिथे आहे. निर्गुण निराकार स्वरूप, सगुण निराकार स्वरूप मानवी जीवनामध्ये कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. ते कृपाही करत नाही, कोपही करत नाही. पण सद्गुरू रूपाने असलेलं हे सगुण साकार रूप शिष्याच्या जीवनात त्याचा उत्कर्ष कसा साधता येईल तिथे मात्र कृपादृष्टी ठेवत असतो. म्हणून सद्गुरू हाच देव म्हणताना कबीर म्हणाला, मी सद्गुरूंना पहिला नमस्कार करू, कारण सद्गुरूच शिष्याचं हित पाहत असतो. तिथे त्याचं कसं कोट कल्याण होईल, किंबहुना त्याच्याकडनं सहज हे सगळ्या गोष्टी होतात, किंवा ते चैतन्य स्वरूपच त्या दृष्टीने कार्यरत होतं. दुसऱ्या भाषेत सांगणं, सद्गुरू व्यक्ती नसते, तर सद्गुरू ही अनंत स्वरूप शक्ती आहे. हा भाव आपल्याला जेवढा दृढ होत जातो तेव्हा तेवढी भक्ती व्यापक होत जाते. त्या भक्तीतून मग आपण सर्वांकडे पाहतो की सर्वत्र, म्हणजे आधी ही भक्ती झाली पाहिजे. इथे आपण जाणी आहोत आणि आपण सद्गुरूंचे आहोत, इथे दृढ भाव झाला पाहिजे. आणि त्याच्यातून नंतर तुम्ही सर्वकडे पाहत ही सर्व चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे, ती जाणीव रूप आहे, ती नंतरच्या गोष्टी होतात. म्हणून अन्वयात्मक भक्ती म्हणतो आपण त्याला.
की जे जे आहे ते सर्व ईश्वरी शक्ती आहे. पण आपण ते होईपर्यंत वाट बघू नका, आधीच आपण सगळ्यांशी चांगले वागा, आधीच आपल्याला सगळीकडे ईश्वरी शक्ती आहे हा बोध धरण्याचा प्रयत्न नाही जमत. बरं, कसं काय ईश्वर म्हणायचं असं वाटतं. कारण अनेक काही घटना काही घडलेल्या असतात, ते एखाद्या माणसाला ईश्वर म्हणायला जीव वळत नाही. आपल्याला देव कसं म्हणा, तर कसा आहे, कसा ईश्वर कसा हो, असा प्रश्न पडू शकतो. पण कसा पण ईश्वरच होता, पण त्याला कळलं नाही एवढंच की ह्या जीवनाकडे जेव्हा आपण ह्या पद्धतीने पाहतो, ती ही वादळं, हे बोलणं, हे कोणीतरी एकमेकाशी भांडणं, ह्या सगळ्या बरोबरच्या गोष्टी आहेत खऱ्या. तिथे आपण अडकतो, तिथे अडकायला नको आहेत. ह्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून म्हणतो ना, शत्रू हा नेहमी परमनंट शत्रू राहत नाही. म्हणजे राजकारणामध्ये म्हणतो, फायदा असला की तो मित्र होतो, फायदा गेला की तो शत्रू होतो. तसं ह्या गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या असतात, ह्या परमनंट नसतात. परमनंट काय, तू चैतन्य स्वरूप आहे, हीच एकच गोष्ट परमनंट आहे. तू जाणीव आहेस, इथे ह्या जाणीवेने तर चैतन्य स्वरूपाशी एकरूप होणं हेच जीवनाचं आपलं ध्येय आहे. तिथे ह्या बाकीच्या प्रपंचात घडणाऱ्या वरवरच्या येणाऱ्या गोष्टीमध्ये अडकायचं नाही. आलं शांतपणे पहा, वादळ आहे, अनिष्ट गोष्ट झाली की ते वादळ आहे समजून फक्त स्थिर मानाने पाहण्याचं, ते सद्गुरूंचं स्मरण करत राहायचं, शांतपणे राहायचं. ते आपोआप कमी झालं की येतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनात वादळ येऊ शकतात, असं काही नाही की जरा आता आपण भक्ती करतो म्हणजे सगळ्या गोड 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 होणार, जास्त तिखट तिखट येतात त्यामध्ये. कारण कसं असतं, जाणीवेला सुधारण्याच्या प्रोसेसमध्ये पूर्वजन्मातल्या किंवा पूर्व प्रारब्धाच्या अडीअडचणी मध्ये मध्ये येतात. पूर्णत्वाला जायच्या अगोदर जे आहे तो हिशोब त्या फुल कम्प्लीट व्हायला लागतो. पहिला हिशोब कर, पहिला पैसे द्या मग जा, असं म्हणतो ना. तशा गोष्टी आपल्या जीवनात येत असतात, म्हणून तिथे वादळ येतात, असं लक्षात ठेवायचं. म्हणून ते प्रारब्धाच्या गोष्टी आहेत, तिथे फक्त ते संपलं गेलं की झालं, बरं झालं, चला पुढे जाऊया. हिशोब देऊन टाकला आपण, एखाद्याचं कर्ज घेतलं नाही देत तर तो पाठी लागत बसतो ना, एकदा दिल्यानंतर तो गपचूप बसतो. तसं ह्या सगळ्या गोष्टी एकदा पार झाल्या की त्याच्यातून आपल्याला पुढे जाता येतं. कारण हा विकास ह्या जाणीवेला साधायचा आहे, आणि त्यासाठीच मनुष्य जन्माला ही जाणीव आलेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात, की तिथे शुभ प्रारब्ध आहे. मनुष्य देहातच हे ज्ञान आत्मसात होतं, इतर प्राण्यांच्या देहामध्ये हे ज्ञान आत्मसात होत नाही, कारण तिथे विचार करण्याची एवढी रचना नाही आहे. काही थोड्या लिमिटेड रचना आहेत. त्याच्यात संपूर्णपणे तिथे ते मेंदूमध्ये तेवढी कुवत नाही की ह्या पद्धतीने सगळं आपलं मागच्या जन्मात काय वागायला कधी प्रश्न पडत नाही, मागच्या जन्मात काय होतं आणि पुढच्या जन्मात काय होणार हे ते प्रश्न पडत. त्याला आता खायला काय देतं हे पाहिजे, भूक लागली मला आता खाता आलं पाहिजे बस. तर आणि हा जो प्रकार आहे ते माणसाला चिंता आहे, मागच्या जन्मात काय होतं. बरेच लोक असे, अहो तुमचा मागच्या जन्म आपण कधी भेटलेलो होतो का हो. अरे म्हणजे पुरावा कुठे देतो, कोण कोणाला भेटलेला आहे, कसा पुरावा देणार. आणि पुढच्या जन्म भेटणार, तिथे आपल्याला वाटतं भेटणार का, अरे भेटणारच म्हणायचं आणि पुढे जा. तिथे जर शंका आली तर नाही भेटणार, कळलं. विचार पक्का पाहिजे. तर विचार म्हणजेच भावात रूपांतर झालं पाहिजे, आणि विचाराचं रूपांतर नेहमी भावातच होतं. सद्भावना आणि दुर्भावना हेच कारण विचारातून निर्माण होतात सगळ्या गोष्टी. म्हणून हे जीवनाचं जर शास्त्र समजलं की आपल्याला भक्ती का करायची, हे स्वतःला आपल्याला समजून घेतात की भक्तीतून खरोखर ह्याच्यात काय आहे का, काय तथ्य. तर हे तथ्य आहे की ह्या भक्तीतूनच जाणीवेचा विकास होतो. अपूर्णत्वातून पूर्णत्वाकडे जाण्याचा जो आपला मार्ग आहे तो हा असा आहे, तो भक्तीतून जातो. केवळ ज्ञान मिळालं तर तिथे खूप खास खळगे म्हणतो आपण, ते तिथे अहंकार नेहमी आडवा येतो. कारण आपल्याला सगळं माहिती आहे असं वाटत असतं, पण त्याचा अभ्यास झालेला नसल्यामुळे, ती शरणागती नसल्यामुळे तिथे अहंकार प्रगट होण्याची खूप भीती असते. म्हणून नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, तर त्या ज्ञानाला भक्तीची जोड हवी, आणि ज्ञानातून भक्ती हवी. अज्ञानातून भक्ती ही पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. काही काळ त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात, नाही मिळत असं नाही. पण पूर्णत्व जे आपल्याला अनुभवायचं असेल तर सद्गुरूंना पूर्णत्वाने शरणागती व्हायला पाहिजे. तिथे सद्गुरू आणि शिष्य हे जाणीवेचं नातं आहे, देहाचं नातं नसेल. देहाच्या पेक्षा प्रपंचाच्या पैकी ते नातं नाही आहे. आता आपल्या सदून आपलं नातं कुठे काय होतं, काहीच नाही.
पण जाणीवेच्या अंगाने ते नातं आहे, तिथे अतूट नातं आहे. त्या तत्वाशी आपण एकरूप होण्याचं ते नातं आहे आणि ते नातं आपल्याला जपायचं आहे. म्हणून हे पावित्र्य, मांगल्य जे मी म्हणतो, दिव्यत्व आहे. सद्गुरू शिष्यांमध्ये भक्ती ही दिव्यत्वाची भक्ती असते. ते दिव्यत्वाचा संबंध असतो, मांगल्य असतं, पावित्र्य असतं आणि ते आपल्याला आत्मसात करायचं आहे. म्हणून ही सगळं भक्ती कशी असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय, की शिष्याने सद्गुरूकडे कसं पाहिलं पाहिजे, सद्गुरूंशी कसं जोडून राहिलं पाहिजे, सद्गुरूंशी कसं कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. दूर असला तरी तिथे नेहमी कुठून तरी चर्चा, कुठून तरी बोलणं हे असलं पाहिजे, कारण तिथे कनेक्शन चालू राहतं. बऱ्याच वेळेला आपलं कनेक्शन तुटलं तर काय होतं, विसरतो ना आपण. आता लहानपणीचे मित्र, सगळ्यांचे मित्र राहिलेत का आता, कुठेतरी गेला आहे, कुठे गेला माहीत नाही, असं होतं. बऱ्याच वेळा लांब गेले. कनेक्शन असेल तर, कॉन्टॅक्ट झालं तर आम्ही भेटतो. पण व्हॉट्सअपचं कॉन्टॅक्ट नाही. बऱ्याच लोकांना व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट झाला. आम्ही आपलं हॅपी बर्थडे केला तुला, कुठे केलं, व्हॉट्सअपवर गेलं. पण थोड्या दिवसांनी तीच भाषा होणार मला वाटतं. व्हॉट्सअपवर केलं की बोललो आपण, बाकी काय बोलायची गरज नाही असं वाटतं आपल्याला. पण ही जाणीवेशी जे कॉन्टॅक्ट आहे ती समोरासमोर होतं, तिथे कनेक्शन असतं, कळलं ना. आणि ते तसं व्हायला हवं. तर तिथे भक्ती ही व्हॉट्सअप भक्ती होऊ शकत नाही. व्हॉट्सअपवरच भक्ती ना. व्हॉट्सअपवर जे गेलं तर गेलं, घेतला निरोप तर निरोप घेतला, नाही घेतला, फरक पडत नाही. पण इथे समोरासमोर बोलणं, समोरासमोर बोलण्यातून, मग फोनवर असो की कशावर असो, तिथे संबंध हा टिकवता येतो आपल्याला. तिथे त्याच्यात प्रगती करता येते, त्याच्यातले प्रश्न विचारता येतात. म्हणून हे सतत आपल्याला ही सद्गुरू भक्ती सर्व अंगाने झाली पाहिजे आणि ही भक्ती आपल्याला जमली पाहिजे आणि ती सगळी तुम्हाला जमणार, काळजी करू नका. फक्त शरणागत व्हायचं आणि त्या अंगाने आपण सद्गुरूंचे आहोत हा विचार तो भावरूपाने प्रगट होणार. ही जाणीव आहे हे भान आणि ही जाणीव सद्गुरूची आहे हा भाव. तिथे चैतन्य भाव किंवा सद्गुरू भाव ज्याला म्हणतात तो तिथे येतो आणि तो भाव जोडायचा आहे. भान तर आपण घेतच असतो. भान नाही घेतलं तर कोण भान घेत नाही. मरण झालेला माणूस भान घेत नाही. मृत्यू झाला त्याला भान नाही. पण जो जिवंत आहे त्याला सतत भान आहे, मी आहे असं त्याला वाटतं. काळोखात कोणी हाक मारले, कुठे आहेस काय, आता आहे म्हणतो ना मी. भान आहे, दिसत नसतं. आपण समजा जंगलातून चाललोय, काळोखातून चाललोय कुठे गुहेतून, एकमेकाला दिसत नाही. मग आपण विचार कुठे आहेस रे, मग आपण म्हणतो मी ते. म्हणजे हे भान आहेपणाचं भान आहे प्रत्येकाला. त्यालाच म्हणतात जिवंतपणा आहे. मी जिवंत आहे याचा अर्थच मी आहे हे भान मला आहे. पण त्या भानाला आपण फक्त देहभाव जोडलेला आहे. जाणीव आहे हा भाव नाही जोडला आणि तोच जोडायचा आहे. तिथे फक्त भावाचा बदल आहे. तर भावात बदल करता आला पाहिजे. आपण जाणीव आहोत. शरीरातून ही जाणीव प्रगट आहे. म्हणून शरीराचं रूप ओळखीसाठी बरोबर आहे सगळ्यांना. आपलं नाव म्हणजे सोय, शरीर जशी सोय आहे तसं नाव आणि अधिक सगळ्या ओळखी पाळखी ज्या आहेत त्या सोय आहेत, प्रपंचाच्या अंगाने सोय आहेत. पण परमार्थाच्या अंगाने आपल्याला आपण जाणीवच आहोत आणि आपण सद्गुरूंचे आहोत हाच भाव आणि हीच भान तिथे सतत असलं पाहिजे आणि तिथेच भक्ती सुरू होते. मग ती मानसपूजेच्या अपेक्षेत करू शकता, समर्पण भावाच्या अपेक्षेत करू शकता, स्मरणातून करू शकता, नामस्मरणातून करू शकता, स्वयंस्मरणातून करू शकता. हे सगळे मार्ग आहेत. पण साध्य जे आहे ते म्हणजे सद्गुरूशी आपण एकरूप होऊन राहणं हे आपलं साध्य आहे आणि ते आपल्याला एकदम दृढ झालं पाहिजे. त्यासाठी आपला हा सगळा प्रवास चालू झाला पाहिजे. आणि म्हणून सकाळी पण आपण तेच सांगत होतो की प्रत्येक ठिकाणी आपण ते चैतन्य स्वरूप आहे समजून घ्या. म्हणजे ते चैतन्य आहे हा विचार करता करता तो सतत तुम्हाला स्मरणात राहिला. अरे आजूबाजूला आपण चैतन्य स्वरूपातून चाललेलो आहोत. पण चैतन्य स्वरूपातून चाललेलो आहोत ते आपल्या कर्माप्रमाणे चांगले वाईट परिणाम आपल्याला मिळणार आहेत. अजून चैतन्य स्वरूप आहे, बरोबर आहे. ते चैतन्य स्वरूप तुमच्या ह्याच्यामध्ये ढवळढवळ करणार नाही.
मग त्याला ढवळाढवळ करणारा कोणतरी पाहिजे असतो आपल्याला, कळलं ना. ड्रायव्हर असेल तर बरं ना. म्हणून कृष्ण हा सारथी होता म्हणून अर्जुन पुढे गेला ना. तसं आपण सारथ्याला बसवायचं, कोणाला? सद्गुरूला. अरे तू बाबा चालव, का आम्ही येऊ तुझ्याबरोबर. इथे हा सोपा मार्ग, इथे सोपा मार्ग, मग इथे कठीण मार्ग होत नाही. तुम्ही ज्ञानाच्या मार्गात गेला तर काट्याकुट्याचा मार्ग आहे. कुठे कुठे काटा टोचेल, कुठे त्रास होईल सांगू शकत नाही. इथे सद्गुरू सांभाळून घेऊन जाणार. या भावातच आपल्याला सद्गुरू भक्ती करायची आहे. म्हणजे सर्वस्व असं जे म्हणतो ना, ज्यामध्ये आपलं सर्वामध्ये जे आपलं स्व आहे तो आपला सद्गुरू आहे. पण सद्गुरू हा सर्वस्व झाला पाहिजे, कळलं ना. आणि तो भाव जेव्हा आपल्याकडे यायला लागतो तेव्हा ही भक्ती अधिक 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 वाढत जाते. आणि ही भक्ती आपल्याला करण्यासाठी, म्हणून परमार्थामध्ये संत जे आहेत त्यांची प्रगती कुठे झाली? सद्गुरू भक्तीतून झाली. ज्ञानेश्वर माऊली म्हणा, की गोरा कुंभार म्हणा, नामदेव म्हणा, कबीर म्हणा. आता कबीर म्हणजे तडकाफडकी बोलणारा माणूस बघायला गेलं तर. त्यावेळेला कसं काय लोकांनी सहन केलं देव जाणे. एकदम कडक बोलायचे ना. पण सद्गुरूच्या मागे शरणागत होते, सद्गुरूमुळेच ज्ञान मिळालं. कसं आहे बघा, सद्गुरूची त्यांना ओढ होती. सद्गुरूंना माहीत नव्हते. रामानंद स्वामी ना नाव सद्गुरूंचं. कबीरांचे सद्गुरू कोण माहीत नाही. माझ्यामध्ये रामानंद स्वामी, आणखीन कोण आहेत का नवीन? गोष्टी वाचल्या नाहीत का कबीरांच्या? लहानपणी आपल्या गोष्टी यायच्या ह्या सगळ्या. तर ते त्यांना सद्गुरू हवे होते म्हणून त्यांनी काय करायचं, पहाटेच्या वेळेला त्यांचे सद्गुरू म्हणजे रामानंद स्वामी देवळाच्या तिकडे जायचे आणि पायऱ्यानं देऊळ होतं. तर एका पायऱ्यावर ते झोपून राहायचे, झोपले. सद्गुरूंचा पाय अंगावर पडला, त्यांना कसं माहिती हा झोपला इथे, मध्ये मुद्दाम आडवा जाऊन पडलेला होता. आणि तिथे त्यांनी त्यांचे पाय धरले आणि मला तुमचं शिष्य करा म्हणायला लागले. जेव्हा त्यांना कळलं की कबीर हे मुस्लिम होते आणि त्या काळानुसार हे करणं फार कठीण होतं, पण त्यांनी त्यांना स्वीकार केला म्हणून बाकीचे लोक विचारले तुम्ही कसं ह्याला केलं. पण जो सद्गुरू असतो त्याच्यासमोर ती जाणीव असते, त्याला धर्मजात पंथ नसतोच, हा भाग असतो. म्हणून त्यांनी ते रामानंद स्वामी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि तिथे मग त्यांच्या ह्याच्यातून त्यांची प्रगती झाल्यावर त्यांनी सगळं कडकपणे सगळ्यांना उडवून टाकलं की मुंगीच्या पायामध्ये जर घुंगरू आहे ते पण त्याला ऐकू येतं, तर तू बांग कशाला देतोस असं त्याने सांगितलं. आज बोलला असं आजही लोक मारायला येतील मला. आणि त्यावेळेला त्याने लिहून ठेवलं. म्हणजे केवढं धारिष्ट, केवढं निर्भय माणूस, कळलं. म्हणजे दोन्ही बाजूला बोलायचे, असं काय नाही फक्त मुस्लिम धर्मातल्या लोकांना म्हणलं, हिंदू धर्मातल्या लोकांना पण म्हणायचे की दोन्ही बाजून त्याचे असे आहेत दोहे. पण ते सगळं चैतन्य भावाच्या अपेक्षेत आहेत. सगळं सद्गुरू भाव आणि चैतन्य भाव म्हणतो आणि ते आहे त्यांच्याकडे. म्हणून गुरु आणि देव माझ्यासमोर उभा राहिला तर मी गुरुचेच पाय धरणार. आपला प्रश्न पडतो ना, ह्याला देव कुठे दिसला, मग देव कसा उभा राहणार मध्ये? तर म्हणजे चैतन्य स्रोत ते तुमच्या भांगडीत पडणार नाही, ते तो शांत आहे ना, त्या तुला गुरुलाच पकडायला पाहिजे, आता काय उपयोग काय. म्हणून सद्गुरू भक्ती ही कबीरांकडे होती, सगळ्यांकडे. जेव्हा आपण म्हणतो हे ज्ञानी जेवढे संत होऊन गेले त्यांना पहिली भक्ती होती आणि त्या भक्तीतून ज्ञान प्रगट झालं. म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठान भक्ती आणि भक्तीतून ज्ञान प्रगट होणं ही प्रोसेस आहे परमार्थाची. आणि ती आपल्याला आता परत त्याच्यासाठी चेक करण्यापेक्षा त्या पद्धतीने आपण गेलेलं अधिक चांगलं, की हे कसं होतं हे मी आता तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या साधना ह्या सद्गुरू भक्तीतून व्हायला पाहिजेत. सद्गुरूंनी ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाप्रमाणे आपण ते करतो आहोत. सद्गुरूंनी सांगले डोळे बंद कर, डोळे बंद कर. सद्गुरू म्हटलं समोर काय दिसतं, काळोख दिसतो. मग कोणाला दिसतो तिथे बघ म्हणतात, ते तू बघायला पाहिजे. तर आपण नाही म्हणत काळोखच दिसतो, बघायला मिळत नाही. काळोख कसं, कोण बघतं विचारलं तर जाणार लक्ष. म्हणून विचारातून भाव येतो. कोण पाहतंय, तर पाहणारी ती जाणीव आहे, हे त्याचं उत्तर येतं. पाहणारा आहे. परमेश्वराची ओळख ही पाहणाऱ्यातून होते, दुसऱ्या कशातून होऊ शकत नाही. ज्यावेळेला आपल्याला पाहणारा कळतो तिथेच परमेश्वराची ओळख आहे. त्या ओळखीतून मग आपण म्हणतो तो सर्वत्र आहे.
लक्षात घ्या काय म्हणतो. परमेश्वरामुळे सगळं जीवन चाललं हे परिणाम रूपाने आपण लक्षात घेतो की परमेश्वरामुळे पंचमहातत्व निर्माण झालं, हे विश्व निर्माण झालं, हे परमेश्वरी शक्तीमुळे निर्माण झालं. पण परमेश्वराला अनुभवायचं असेल तर पाहणाऱ्याला अनुभवता आलं पाहिजे. पाहणाऱ्याला अनुभवलं की मग तो सर्वत्र आहे अनुभवता येतं. लक्षात कसं आहे, पाहणारा आहेच, तो दिसत नाही, कळत नाही, समजत नाही, पण तो आहे आणि तोच पाहतोय. ही म्हणून स्वसंवेद्य अशा शब्दावरला की जाणीव पण स्वसंवेद्य आणि परमेश्वर पण स्वसंवेद्य. स्वतःच स्वतःला जाणू शकतो, त्याला वेगळेपणाने जाणता येत नाही. वेगळेपणाने जाणतो ती सगळी रूपं असतात आणि तेच होऊन तुम्ही जेव्हा जाणता स्वतःला तेव्हा ते स्वरूप असतं. स्वरूप हे स्वसंवेद्य आहे, रूप हे वेगळेपणाने जाणणारं तत्व शक्ती. म्हणजे रूपाला वेगळेपणाने पाहता येतं, स्वरूपाला वेगळेपणाने कधीही पाहता येणार नाही. हे पहिलं नक्की लक्षात ठेवतो की आपण जाणीव आहोत, हे आपणच आपली ओळख पुन्हा पुन्हा धरत राहायची आहे, इथेच अनुभवत राहायचं की तू जाणीव आहेस, तू जाणीव आहेस, जाणीव आहेस. म्हणून ऑफिसमध्ये गेल्यानंतर ही म्हणत होती की ऑफिसमध्ये गेलं मी विसरते म्हणजे जाणीव विसरले की सगळं विसरलं. ईश्वर आहेस, ऑफिसमध्ये गेले तरी जाणीव म्हणूनच कार्य पाहिजे. परमेश्वराचं कार्य चालू आहे, तुझं कार्य म्हणजे परमेश्वराचं कार्य आहे. या जाणीवीचं कार्य त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. सद्गुरू कार्य आहे, सद्गुरू कार्य म्हणून करते का नाही. पूर्वी आपण ग्रंथ दिंडी लोक जायचेत, काय कष्ट काय कमी होते का, पण आवड होती सद्गुरू कार्य. तसं ऑफिसचं कार्य पण सद्गुरू कार्य आणि घरचं काम पण सद्गुरू कार्य. असं ज्या होतं त्यावेळेला त्या कार्यामध्ये तत्परता येते आणि प्रत्येक कृती ही सावधपणेच करायची, लक्ष ठेवून करायची. जेव्हा वर्तमानात होऊन आपण करतो, लक्ष देतो, तेव्हा स्वरूपाचा आठव तिथे असतो. प्रत्येक कृती आपल्याला लक्षपूर्वक करायची. आपण सहज करतो, सहज होतं ना काही गोष्टी. म्हणून रात्रीच्या सकाळी काय जेवलास, लक्षपूर्वक नसतं जेवलेलं. आठवतं काय जेवलो आपण, सगळं काय आठवत नाही पटकन. तुम्ही विचार करा, बरं तुम्ही काल काय जेवलात, लगेच लक्षात. पण नेमकं वेगळं काहीतरी जेवलं तर आपल्याला लक्षात हा वेगळं जेवलो असं होतं ना. पण नेहमीच जेवतो, अरे नेहमी सगळं जेवलो, आणखी काय जेवलो असं वाटतं, कारण ते सहज होतं, ते लक्ष नसतं. पण लक्षपूर्वक जेवा, जे जेवाल ते लक्ष देऊन जेवा. जे प्रत्येक गोष्ट आहे हे आहे, हे सगळं लक्ष देऊन जेवलं तर स्मरणात राहतं आणि तिथेच अलक्षाकडे लक्ष असतं. वर्तमानात राहाल तर अलक्षाकडे लक्ष असेल. भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये इकडे तिकडे फिरत राहाल तर अलक्षाकडे लक्ष निघून जाईल. म्हणून वर्तमानातून प्रार्थना जेव्हा म्हणतात तेव्हा अलक्षाकडे लक्ष असतं सहज, की इथे ही जाणीव आहे. ही जाणीव सद्गुरूला प्रार्थना म्हणते आहे की त्या चैतन्य स्वरूपाला सांगते आहे की हे सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं. इथे जाणीवेला जाणीवेचं अस्तित्व कळत असतं. म्हणून वर्तमानात प्रार्थना ही अलक्षाकडून सुरू होते. म्हणून तिथे जाणीवच आहे हा भाव तिथे आपल्याकडे यायला हवा. जाणीवच आहे म्हणून वर्तमानात अडचण होईल. परत दुसरा एक प्रश्न आहे, सद्गुरूंनी सांगितलं आणि हे असं कसं करायचं, येतं का आपल्या भावना आहे. प्रत्येक गोष्ट ही विकसित होण्यासाठी असते, हे लक्षात ठेवा. सद्गुरूंचीच प्रार्थना ही आहे, तिला वर्तमानात आपण रूप दिलं. वर्तमानात का दिलं, कारण वर्तमानातच जीवन जगाता येतं. आपण जगतोय वर्तमानात जगतोय, भूतकाळात जगत नाही ना भविष्यकाळात. आपण विचार भूतकाळात करतो, त्या विचार भविष्यकाळाचा विचार तिथे जगणं झालं. भूतकाळाचे विचार कर भूतकाळात गेलो की तिथे जगणं झालं. पण असतो वर्तमानात. तुम्ही भूतकाळाचे किती विचार केले तरी तुम्ही वर्तमानातच असतात, तुम्ही भूतकाळात जात नाही. विचाराने तिथे कल्पनेने भूतकाळात गेलात, पण आहे तिथे आहेत. मग थोडा आणि ते विचाराने परत येणार जागर, परत आपण इथेच आहोत, इथे येतो, परत कुठे जाणार, पळून कुठे जाणार. म्हणून वर्तमानातच राहायचा अभ्यास करायचा असतो. वर्तमानात सगळं काय मिळतं. अनुभूती ही वर्तमानात येते, भविष्यात येत नाही. त्यामुळे तुम्हाला साक्षात्कार होईल माहित नाही. आत्ता होतो की नाही ते पहा. आत्ता व्हायला पाहिजे. आत्ता व्हायला म्हणजे हे जेव्हा वर्तमानात मागणं मागतात त्यात मागणं पूर्ण होतं. वर्तमानातच राहायचं आपल्याला. प्रत्येक गोष्ट वर्तमानातून चाललेली आहे, कारण वर्तमानात राहणं हे चैतन्य भावात राहणं आहे. कारण परमेश्वर म्हणजेच वर्तमान असतो, त्याला भूतकाळ नाही.
चैतन्य शक्तीला भूतकाळ पण नाही आणि भविष्यकाळ पण नाही. खरं सांगा, देहाच्या अपेक्षेत भूतकाळ आणि भविष्यकाळ आहे. देहच बाजूला, देहभाव बाजूला, देहभाव बाजूला गेला तर भूतकाळ भविष्यकाळ तो सगळा वर्तमानच असतो. पण जितकं सूक्ष्मपणे विचार करायला लागलात की आपल्याला नेमकं कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, वर्तमानात कसं राहिलं पाहिजे. म्हणून वर्तमानात जितकी प्रार्थना म्हणजे अगदी मनोभावे जेव्हा होतील, किती होईल त्याचं आपण अकाउंटिंग नाही सांगत आहे, पण मनोभावे जेव्हा होतं त्या वर्तमानात राहण्याची सवय लागते. तिथे जाणीवच आहेस, ते अनंत स्वरूप आहे, सद्गुरू स्वरूप आहे, हे वर्तमानात सतत स्मरण होणं. वर्तमान म्हणजे सतत तो वर्तमान असतो, म्हणजे त्याला भविष्य नसतं. त्यामुळे वर्तमानातच आपण असतो आणि वर्तमानातच हे स्मरण राहतं. म्हणून ते स्मरण अधिक दृढ होत जातं. एकदा तो भाव प्रगट व्हायला लागला ते स्मरण दृढ व्हायला लागतं. म्हणून हा सगळा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता थोड्या वेळाला साधना म्हणजेच स्वरूपोन्मुख होणं, म्हणजे स्वरूपाच्या स्मरणात एकांतात जाणं. आता आपण लोकांतात आहोत ना, सगळे आहेत आजूबाजूला. एकदा डोळे बंद केले की तुम्ही तुमच्या आतल्या खोलीत गेलात. तिथे एकांत, तिथे सद्गुरू, मी दुसरं कोण नाही. तिथे सद्गुरू बरोबर त्या सद्गुरूच घेऊन जाणार. ह्या भावात तिथे भक्तीतून ह्या साधना आपल्याकडनं व्हायला हवी हा विचार करा की आपण करतच नाही तर ही साधना सद्गुरू करवून घेतायत हा बोध असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंचं स्मरण असलं पाहिजे. आईने मुलाचा हात सोडला तर मूल भरकटणारच. मुलाची काय चुकी? मग साधना होत नाही तो कोणाची चुकी? सद्गुरूची चुकी आहे. हात सोडलास, लक्षात आलं? म्हणून घट्ट धरून ठेवा. तो नाही त्याने सोड, तू धरून ठेव ना, तो सोडत असेल तर. हा विचार करायचा. गंमत अशी आहे की इथे सद्गुरूंचं स्मरण असं असलं पाहिजे, नाही जमलं तरी सद्गुरूलाच धरायचं. का नाही जमत? तिथे शरणागत व्हा, परत तिथे शरणागत, जमून घे, हेच मागणं पाहिजे. म्हणून इथे ही साधना आपल्याकडनं व्हायलाच हवी, कारण ती आपल्याला एकांतात घेऊन जाते. साधना ही प्रत्येकाला एकांतात म्हणजे एकाच्या आत घेऊन जाते, जे एकत्व आहे तिथे घेऊन जाते. ही साधनेशी एकरूपतेचा जो बोध तिथे होतो त्या बोधातून आपल्याला परत जीवन जगता येतं. म्हणून साधनेतून मन शांत होतं, स्थिर होतं, मनातल्या वावटळी उमटल्या त्याही स्थिर होतात. पण तिथे खंबीरपणे उभं राहिलं तर होतं, नाहीतर तिथे भरकटच जातो. की नकारात्मक विचारामध्ये आपण खूप भरकटतो, तिथे खूप प्रॉब्लेम येतात लोकांना, असं होतं. म्हणून सद्गुरूंना शरण जाणं आणि साधनेला बसणं. शरण कसं जायचं? सर्व तुझंच आहे, माझं म्हणून काहीच नाही आहे. लक्षात घ्या, हे जे आहे ते तुझं आहे आणि तुझ्यामुळेच हे होणार. हा जो बोध असतो ना, तिथे शरणागती असतं, तेव्हा ते सगळं होत जाईल.